मॅचला सुरुवात करायची. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलाय पहिला चेंडूवरती ऋतिक पागीच्या बॅट मधून चेंडू सीमारेखा पार, लंबोदर चौकार. चांगली सुरुवात आहे. ऋतिक पागी बाबू ज्यासाठी जाणला जातोय एक आक्रमकतेचा सितारा म्हणून सातत्याने खेळाडूकडे पाहिलं जातो आणि त्या प्रकारची सुरुवात. पहिला चेंडू आखडू टप्प्याचा चेंडू होता, एक संधी होतोय आणि त्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. पहिला चेंडू 4 धावेने सुरुवात आहे. फ्लाइंग स्टार्ट, पुन्हा एकदा तोच प्रयत्न, बॅक टू बॅक दुसरा येतोय. आणि मृदुली हा जर ग्रुप पाहिला तर तोडफोड ग्रुप आहे. या तोडफोड ग्रुप हो बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मृदुल लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार, म्हणजे कसा वेळ मिळाला होता. ऋतिक पागीला वेळ दिला होता आणि त्या वेळेला खूप चांगल्या प्रकारे वापरत असताना 2 चौकार आले आणि त्यानंतर मनीषने कमबॅक सुद्धा केलाय. मनीष चांगला कमबॅक करून देत असताना ह्या वेळेला डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला गेला. सन्मान दिला गेला. सन्मान आणि सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. आतापर्यंतचे पहिले 4 चेंडूंचा खेळ 9 धावा धावफलकावर आहेत. दुसरीकडे जयेश बनसोडे. सध्याच्या घडीला आपण पाळतोय 502 ते 3 वर्ष झाले. आज अंडरआर्म क्रिकेटमध्ये जो खेळाडू अधिराज्य गाजवतोय, ज्या खेळाडूच्या नावे आपण आतापर्यंत पाहतोय मॅन ऑफ द सिरीजचे जास्त मालिकावीर, तो खेळाडू आहे. प्लेयर संघ नारंगी प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेतील चॅम्पियन आहे. अर्थातच कॉन्फिडन्स हा धुणावलेला आहे. आणि मृदुल एक गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायचा वाटतो की मॅन ऑफ द सिरीज हे जे नामांकन आहेत त्याच्याच तोडामुळाच्या जोडीची मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला खेळाडू मनीष विश्वकर्मा आहे आणि त्यामुळे या 2 खेळाडूंवरती त्या संघाची खूप मोठी जबाबदारी सुद्धा असते. त्यामुळे त्या 2 खेळाडूंमधून कोणता खेळाडू आपल्या संघाला तारतोय हे पाहणं रोचक ठरणार आहे. नक्कीच बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ती लढत होती, परंतु पहिल्या षटकाचा खेळ ज्या ठिकाणी धावफलक 11 धावा या धावफलकावर येतात. वेळ घेतला जातोय. दुसरीकडून एक संयमी खेळी हे गरजेचं असते. म्हणजे पहिले 2 चौकार आणि त्यानंतर एक टेम्परामेंट संयम हे दर्शवलं जात आहे. सिंगल धावेने धावेंचं ग्राफ बढवत असताना ही जोडी आपण पाहतोय मुख्य स्क्रीनवर. खरं तर 2 पाठीचे कडे जीवदानी माऊली संघाचे आपण पाहतोय. जयू बाबू ही जोडी पॉवर प्ले इथे सांगण्यात आलाय. पॉवर प्ले घेण्यात आलाय दोन्ही बॅटर्स कडून. 2 सलामीवीर फलंदाज मागील कित्येक वर्ष जीवदानी माऊलीसाठी ॲज अ ओपनर म्हणून खूप चांगला खेळ करत असताना दिसलेत आणि ते मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि पहिल्या षटकामध्ये त्यांनी 11 धावा मिळवल्यात. वैभव नवारसाठी विशेष पारितोषिक आहे. साईच्या पेटशॉपचे ओनर ओमकार कदम यांच्याकडून वैभव नवारच्या प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं बक्षीस आहे. 500 रुपये प्रत्येक विकेटला लगावण्यात आलेले आहेत आणि असं असताना या 2 खेळाडूची विकेट सुद्धा तितकीच मोठी गरजेची आहे. कारण जीवदानी माऊलीचा टॉप ऑर्डर हा नेहमीच विरोधी संघांसाठी डोकेदुखी ठरलाय, परंतु टीम प्लेयर्स त्याने मागील काही वर्षांमध्ये दाखवला झुंजारू खेळ, त्याला बघताना तेवढं सोपं या दोन्ही फलंदाजांसाठी सुद्धा राहणार नाहीये. त्यामुळे येणारं षटक निर्णायक आणि महत्वाचं असणार आहे. पॉवर प्ले ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं कोण आपली पॉवर दाखवतोय पाहणार आहोत. नक्कीच वैभव दादा म्हटलं तर तितकाच मोठा अनुभव, परंतु पहिला चेंडू आखडू टप्प्याचा आक्रमण हल्ला जातोय पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं. 1+4 5 धावा. येस गंभीर सर, टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. थोडासा डाऊट आहे, आमची मुख्य स्क्रीन दर्शवणार आहे काय घडेल काय बिघडेल. परंतु ज्या प्रकारे फटका हा एक्झिक्यूट केला जातोय ऋतिक पागी बरंचदा एक वेगळ्या लहरामध्ये. आतापर्यंत 3 चौकार ज्याच्या बॅट मधून येतोय अफलातून खेळ आहे ना. आउटस्टँडिंग. पहिल्या 2 फटक्यांवरती त्याचा जो कंट्रोल दिसला होता किंवा जी काही नजर बसली होती त्या नजरेला बघताना त्याचा फॉर्म त्या फटक्यांमधून प्रदर्शित होत होता आणि ही इंडिकेशन असतात समोरच्या टीमला. ज्या वेळेला फटके अशा प्रकारे कनेक्ट होतात त्यावेळेला ओ चेंडू बघूयात ओ इट्स अ क्लोज.
नक्कीच क्लोज आहे, परंतु पंचांचं डिसिजन यावेळेला काय. दुसरीकडून आरडा ओरडा सर्व काही होत आहे एकाच नगरीतील हे खेळाडू. फुलपाडा नगरीतील आपण पाहतो बरेचसे खेळाडू. आज प्लेयर संघ म्हटला तर फुलपाडा नगरीतील आपण पाहतो. नाही, आणि अनेक वेळा हे दोन संघ एकमेकात समोर आले, त्यामुळे त्यांचा जो खेळ आणि खेळ नक्कीच पाहण्यायोग्य सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत सुरुवात चांगली राहिले ऋतिक पागी, ज्याच्या बॅटला आता सूर गवसलाय. पंचांचं डिसिजन येस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. डिलिव्हरी आहे. येस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. बघा दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये. ज्यावेळेला चेंडू त्या लाईनच्या पुढे पडला त्यावेळेला काहीसा धुरळा तिथून उधळला, परंतु खेळपट्टीवरती सगळीकडे धुरळा आहे, त्यामुळे ते उधळणं स्वाभाविक होतं. परंतु लाईनच्या पुढे पडला की नाही हा प्रश्न होता. त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण पंचाने तिथून मुख्य स्क्रीनवरती बघून दिलं आणि तो फेअर डिलिव्हरी म्हणून सांगण्यात आलाय. वैभव नवार यांचा पुढील चेंडू. एक पूर्णांक 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 16 धावा धावफलकावर आहेत. दोन सलमवेर बॅटर ज्या प्रकारचा खेळ करतात यावेळेला थोडासा उछाले घेतली होती. बॅकअप लेन चेंडू होता आणि त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न, आणि त्या बाहेर काढत असताना एक उसळी सुद्धा दिलेली होती. म्हणजेच काय, तो सरप्राईज करणारा बाउन्स, अनिमन बाउन्स त्या खेळपट्टीवरती दिसला आणि म्हणूनच त्या चेंडूवरती मोठा फटका लगावता आलेला नाहीये. चांगली फिल्डिंग कव्हर रिझन मध्ये होत असताना बघायला मिळते आणि ती फिल्डिंग होत असताना एकदा मात्र धावून कंप्लीट केली जाते. 18 धावा धावपल करते. 4 चेंडूचा खेळ झाला मृदुल. चांगली सुरुवात आहे. ह्या वेळेला काय जातोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. जयेश बनसोडे ज्याच्या खेळायला लागते यावेळेला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. हा स्ट्रॅटेजीचा एक भाग होता, प्लॅनिंगचा भाग आहे. तुम्ही जर बघाल जयेश बनसोडे ज्या वेळेला आले त्यावेळेला बॅकअप लेन मागे चेंडू हाताळल्यात वैभव नवारने. हा अनुभव होता. मागे चेंडू हाताळल्यानंतर जयेश बॅकफुटवरती जातील, त्याला पंच करण्याचा प्रयत्न करतील आणि पंच करत असताना जशी म्हणजे दुपारपासून ज्या मॅचेस चालू आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं चेंडू डायरेक्टली बॉर्डरलाईनच्या बाहेर जातोय आणि असंच काहीच होत असताना जयेश विकेट देईल. या प्लॅनिंग वरती कार्यरत असताना आलेली विकेट आणि विकेट येत असताना फलंदाज जयेश बनसोडे सारखा मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलाय. विजय सावंत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. नक्कीच एक रणनीती होती, एक कॅल्क्युलेशन केलं होतं आणि त्या प्रकारचं एक मोठा गडी, खऱ्या अर्थानं बडी मछली जाल में फसी. जयेश बनसोडे बॅक टू द डगआउट. वन टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आउटसाइड द लेग स्टंप. आणि निकम सर एक प्रेक्षकांना नेहमीच आपण पाहायला गेलं तर आकर्षित करतात. ज्या प्रकारचा कॉल असतो, मग वाईड असेल, 2 to go असेल, 1 to go असेल, प्रत्येक एक वेगळी शैली आहे. 19 धावा आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. विजय सावंत नवीन फलंदाज कर्णधार काय सुरुवात केली. वैयक्तिक खातं 4 धावेने खोळत असताना धावसंख्या फुलते. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 23 धावा या धावफलकावर. म्हणजे 11-12. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 आल्या. ओव्हरऑल 2 षटकानंतर 23 धावा धावफलकावरती आहेत. दोन षटकं संपलीत आणि 23 धावा धावफलकावरती आहेत. विजय सामंतने आल्यानंतर जो फटका लगावला, तो फटका लगावल्यानंतर त्याने तो आल्याची चाहूल दिली की मी आलोय आणि मी अशाच पद्धतीने खेळणार आहे असं सांगितलं. सौरभ विश्वकर्मा याच्या हातामध्ये चेंडू. मागील झालेल्या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी आणि तो मैदानाच्या आतमध्ये येत असताना आता ऋतिक पागी यांच्या समोर कसा खेळ करतोय किंवा त्याच्याकडे काय प्लॅनिंग आहे. ओहो बाबू, नजाकतेनं भरलेला फटका, तंत्रशुद्ध फटका आणि त्या फटक्यावरती आलेत लंबोदर. चषकातील चौकार येत असताना 4 धावा. 4 धावा वैयक्तिक अफलातून खेळ आतापर्यंत. बाबू आपण पाहायला गेलं तर वैयक्तिक ज्या प्रकारची खेळी करतोय, वैयक्तिक 9 चेंडू 20 धावींची एक अफलातून खेळ आहे, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 4 चौकार नक्कीच आपण पाहतोय.
भरत सर नक्कीच उल्लेख करावा असा वाटतं, म्हणजे एक रणनीती. दुसरीकडून देखील आपण पाहतोय जीवदानी माऊली संघ वन डाऊन खेळाडू आपण सातत्यानं आकाश साळुंके पाहतोय, परंतु यावेळेला सर्कल मैदान आहे. जीवदानी माऊली संघ जाणतोय यावेळेला विजय सावंत सर्कल तितकंच चांगलं खेळतोय. VPL सारखी स्पर्धा सातत्यानं हा खेळाडू देखील एक प्रभावित खेळ करतोय. मृदुल, याच्यामध्ये एक गोष्ट आहे, काही संघांचे ओपनर 1 डाऊन 2 डाऊन फिक्स आहेत किंवा जी मिडल ऑर्डर आहे ती फिक्स आहे, परंतु जीवदानी माऊली या संघात जी फक्त ओपनिंग जर सोडली तर बाकी सगळ्यांचा क्रम बदलतो. एक टुर्नामेंट गणिक नाही, बहुतांश स्पर्धामध्ये तुम्ही बघितलं असेल, आणि त्याचाच एक भाग म्हणून विजय सावंतला आपण पुढे बघतोय, जो ॲज अन 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये आलाय आणि तो येत असताना त्याने त्याचा प्रभाव टाकलाय. सिमिलर प्लेयर संघ सुद्धा त्याच रणनीतीने त्या स्ट्रॅटेजीने खेळतोय. बघा, टायमर ऑन आहे, दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला तुमची 4 षटकं संपवायची आहेत, अन्यथा तुम्हाला एक खेळाडू सर्कलमध्ये आणावा लागेल. डाऊन दी ग्राउंड, डाऊन दी ग्राउंड येतोय अजून एक दणदणीत खेळगडीत लाजवाब शानदार बहारदार लंबोदर चौकार. आणि ऋतिक पागी एका वेगळ्या लहरामध्ये आपण पाहतोय, एक आज मैदानाला अक्षरशः आग लावत असताना एक वेगळा वादळ हे ऋतिक पागी अर्थातच बाबूच्या रूपाने हे वादळ एक संकटमोची आतापर्यंत खेळ करतोय. आणि आता प्लेअरसाठी गरज होऊन काय म्हणजे गरज काय प्लेअरची बनून राहिली आहे? ऋतिक पागीची विकेट. धावफलक थांबवणं ही वेगळी टास्क, परंतु सध्याला जर का ऋतिक पागीला नाही थांबवलं तर धावा मोठ्या प्रमाणात बनतील आणि त्या बनणाऱ्या धावा चेसिंग मध्ये डिफिकल्टी आणतील, धावांचा पाठलाग करणं अवघड करून ठेवतील. आणि त्यामुळे बॅकफुट जाऊन विकेट, विकेट गरजेची होती, मच निडेड विकेट आली आहे. ऋतिक पागी तंबूच्या दिशेने जातोय 12 चेंडू 25 धावांचा खेळ करत असताना. अतिशय बहारदार खेळ आपण पाहतोय. ज्या प्रकारची सुरुवात हवी होती त्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत. धावफलक 34 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात 2 गडींच्या मोबदल्यामध्ये. दोन सलामीवर बॅटर जयेश असेल ऋतिक पागी असेल त्या प्रकारचा खेळ केलाय. अतिशय शानदार बहरदार खेळ, ज्याच्या बॅटमधून वैयक्तिक 25 धावेंची एक चांगली सुरुवात संघाला करून देत असताना आपण पाहतोय 34 धावा 2 गडींच्या मोबदल्यामध्ये. 34 लॉस ऑफ 2 विकेट. आणि त्यानंतर नवीन फलंदाज आकाश साळुंके मैदानाच्या दिशेने आलाय. मिडल ऑर्डर ज्याचा आपण मगाशी विचार करत होतो, त्या मिडल ऑर्डर मधले एक धाकड फलंदाज आकाश साळुंके. सौरभ विश्वकर्मा समोर असेल. सौरभने खूप चांगला ब्रेक थ्रू मिळून दिला, बॅकफुटर जाऊन त्याला टॅप करण्याचा प्रयत्न केला. चेंडूला चेंडू निघून जात होता कव्हर पॉईंटच्या दिशेने, जिथे चेंडू फील्ड करेपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यात. नक्कीच एक चांगली सुरुवात पहिल्या 18 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आपण पाहतोय. आता जीवदानी माऊली संघ किमान किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल? आतापर्यंत ज्या प्रकारचा खेळ राहिलाय अतिशय बहरदार खेळ. आता येणारे 6 चेंडू हे निर्णायक तितकेच असतील. दुसरा संघ आपण पाहतोय, दुसरीकडे तितकीच मोठी एक स्टार कास्ट आहे. म्हणजे आपण बघा, लास्ट 1 मिनिट मृदुल थांबवतोय. लास्ट 1.40 1 मिनिट आणि 40 सेकंदांचा खेळ शिल्लक आहे. जर का 15 मिनिटात तुमची ते जर का चेंडू म्हणजे त्या बॅलन्स वेळेमध्ये नाही झालं तर एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. समीर विचारे गोलंदाजी मार्कवरती येतोय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि समोर आकाश साळुंके. आणि मला वाटतं समीर विचारे खरं तर सर्कल मैदान स्पेशलिस्ट. VPL सारखी स्पर्धा आपण सातत्यानं पाहतोय. धावांना रोख लगावण्यामध्ये हा खेळाडूकडे सातत्यानं पाहिलं जात आहे. आणि तो हा गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेला काय पंच आपल्या दिशेने वळतात, अर्थातच आउटसाइड द लेग स्टंपचा मारा, अतिरिक्त धाव ही धावफलकामध्ये येते. आणि एक चांगला उल्लेख केलात की सर्कलचा स्पेशलिस्ट, परंतु मी त्याच्यामध्ये अजून 2-3 गोष्टी ऍड करेल. सर्कल स्पेशलिस्ट, 1 to 4 स्पेशलिस्ट, C फॉर्मॅट स्पेशलिस्ट, अजून पडदा स्पेशलिस्ट, सिक्सर मारी स्पेशलिस्ट, या सर्व फॉर्मॅटमध्ये या खेळाडूने केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. मी तुम्हाला आठवण करून देईल, जर का तुम्ही 4-5 वर्ष मागे जाल, दहिसर इथे झालेली ती क्षितिज कलाक्रीडा महोत्सवाची स्पर्धा आणि तिथं व्हेरी फर्स्ट मॅच मध्ये घेतलेला मॅन ऑफ द मॅचचा किताब
त्यानंतर ज्या सिक्सर मारी स्पर्धा नाईट किंवा मोठ्या प्रमाणात नायगावमध्ये होता तिथे सुद्धा खूप चांगला खेळ या खेळाडूने केला ॲज अ बॉलर म्हणून. सर्कलमध्ये VPL मध्ये केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे आणि म्हणूनच त्या खेळाडूवरती या फॉर्मॅटमध्ये सर्वांचं लक्ष असतं. इनसाइड आउट शानदार स्ट्रोक मैदानाला रंगळत अलॉंग दी कार्पेट धक 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 करत चेंडू निघून गेला सीमा रेखा पार लंबोदर चौकार. एक मिनिट एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. 15 मिनिटं कंप्लीट झालेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 43 वरती 2 अशी सद्य स्थिती आहे. चांगल्या स्थितीमध्ये मृदुल जसं मगाशी म्हटलं ना किती धावफलक आता ध्यानामध्ये जीवदानी माऊली ठेवतीये. तुम्ही किती धावफलकापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करताय ज्यावेळेला असा विचार केला जातो त्यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर स्टान्स बदलला आणि त्यानंतर विजय जरूर तिसऱ्या पंचांकडे जात होते परंतु आकाशने सांगितलं ना मुन्ना ना ये ना कर. लास्ट बॉल. ओ त्या वाईट साठी नाही गेले परंतु हा वाईट मिळालाय. हा वाईट मिळाला आणि येत असताना अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होते. रेहान दुर्गेश 11 विपक्ष JCC B. चला दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी या. डाऊन दी ग्राउंड शेवट गोड. इतका गोड की त्याच्यासमोर रसगुल्ला सुद्धा फेल आहे. इतका चांगला फटका इथे विजय सावंतने लगावला आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपत असताना 48 धावा धावफलकावरती आहेत. 2 गाड्यांच्या मोबदल्यात जीवदानी माऊली या संघाच्या 49चं लक्ष ठेवलं गेलंय टीम प्लेयर समोर. JCC B रेहान दुर्गेश 11 दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. नाणेफेक केली जाणार आहे. चला यापुढील होणारा सामना आणि त्याचा टॉस केला जाईल JCC B विरोधामध्ये. सन्माननीय सोनूजी बाटवा यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. सोनू आपण या. आपल्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. हेड्स असा असा कॉल आणि हेड्स आलाय. थँक्यू सो मच सोनूजी बाटवा. आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय. अक्षय टॉस जिंकला काय निर्णय असेल? फिल्डिंग. कशी वाटली ही स्पर्धा? एकच प्रश्न. खूप छान. कारण टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? काय नाही आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. बघूया आता मनाच्या विरुद्ध आहे. आम्ही आमचा गेम करू. मागील 2 स्पर्धा ज्या सर्कलच्या माध्यमातून झाल्या त्या दुर्गेश 11ने जिंकल्यात. यावर्षी कशा प्रकारचं प्लॅनिंग आहे आणि कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? खेळ तर चांगलाच बघायला मिळेल ना. ह्या वर्षी पण पॉवर प्लेचं पण बंद करत ठेवलेलं आहे. पण पॉवर प्लेच्या ओव्हरला जर बॉलरला जरा फ्री स्टाईल दिली असती, बॅट्समनला जशी सूट दिले फिल्डरमध्ये घेऊन तसे बॉलरला पण फ्री स्टाईल एखादी ओव्हर सायडमची वगैरे ठेवली असती तर अजून चांगली टुर्नामेंट वाटली असती.
क्या बात आहे, खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच तुमचा विचार केला जाईल. या नाणेफेकीचा कौल जो आहे तो जिंकलाय टीम JCC B न आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी रेहान दुर्गेशीला आमंत्रित केले. चांगली मॅच ती सुद्धा रंगणार आहे. तुर्तास चालू असलेल्या मॅचकडे जाणार आहोत ज्या ठिकाणी एकूण 50 धावांचा पाठलाग आपण बघत आहोत. जशी या मॅचला सुरुवात होईल घेऊन जातो मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी कौस्तुभजी मेहर तयार आहेत. पहा 49 धावांचा पाठलाग करतोय. सगळे आतापर्यंत 4-3 अशी सुरुवात झाली गेली. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मोठा फटका डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. पहिल्या विकेटचं पतन. मनीष बॅक टू द पवेलियन गॉन. चला, सौरभ विश्वकर्मा मैदानाच्या दिशेने आलाय. कौस्तुभ मेहर आमच्या साथीनं आहेत. यानंतर होणारी मॅच सुद्धा आपण त्याचा सुद्धा टॉस पाहिला. एकूण 50 धावांचा पाठलाग होईल की नाही सर्वांना प्रश्न पडलाय. मनात आणलं तर सगळं काही शक्य आहे असं म्हटलं जातं. या मैदानावरती हा पराक्रम केला जाईल का? या मैदानावरती 6 चेंडू 6 चौकार मारण्याचा कारनामा कुणालने केलाय. आणि तो कुणाल ज्यावेळेला एंटर सोपारा वेस्ट स्पर्धा खेळवली गेली होती त्यावेळेला आम्ही बघितलं होतं त्याने 6 चेंडू 6 चौकार ते लगावले होते. तुर्तास पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती टीम प्लेयर्स या संघाच्या. जयेश बनसोडे नवीन गोलंदाजी मार्कवर जिकडे पहिल्या षटकाचा खेळ संपला होता आणि 4 धावा. इथून खरी मजा येणार आहे कारण पहिलं षटक संपलं त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण जयेश बनसोडेला बघतोय. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅपमधून पाठवायचं होतं परंतु रिषभ चेंडूवरती जसा आला त्याला बघताना तो चेंडू सीमारेखा पार जाईल की नाही या प्रश्नामध्ये स्वतः चेंडू पडला आणि थांबला आहे. चेंडू एक धाव आली आहे. ओ मिस झाला. मोठा फटका मारायचा होता परंतु बॅटवर प्रॉपर चेंडू आला नाही त्यामुळे डॉट बॉल निर्धाव चेंडू. हे असाच मिस नाही झालंय, हे दडपण होतं. हे दडपण त्या 49 धावांचं आहे आणि त्या दडपणाला भेटण्यासाठी तुम्हाला काही फटके बनवावे लागणार आहेत. बनवावे का लागतील? ओ इथे हा नाना करत असताना बघा जी 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 गोष्ट प्लेयर संघाला आजपर्यंत भेडसावत आली आहे तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये होता आता राहिली. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. सागर राणे जॉन्टी यष्टांच्या मागे आहेत आणि त्यांच्याकडून ती एक छोटी चूक होत होती. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड चेंडू निघून गेलाय. सीमा रेखा पार येतोय लंबोदर चौकार.
हो यावेळेला वेगळा फटका खेळायचा होता. वेगळा फटका एक चौकार आल्यानंतर खेळण्याचा जो काही मानस होता, कदाचित या प्रकारचे फटके खेळणं म्हणजे विजयापासून अजून लांब जाण्यासारखं चित्र आहे. परंतु जर का त्याच्यामध्ये यश आलं तर कदाचित तो विजय आपल्या जवळ येईल. आणि असं असताना शेवटचा चेंडू येतो डॉट. 2 षटकं संपली. 10 धावा धावपल करती एका गाड्याच्या पतनानंतर प्लेयर्स. 12-39 हे क्वेश्चन मॅच मध्ये राहिले गेले. 2 खेळाडू चर्चा करतायत. सर्व टीम समोर टीम बोलावले गेले कारण 2 खेळाडू चर्चा खूप महत्वाची आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि नवीन गोलंदाज आकाश साळुंके. पहा आता 12-39 क्वेश्चन मॅच मध्ये राहिले गेले. पॉवर प्ले सुद्धा घेतला गेला आणि कदाचित या षटकामध्ये तो आता प्रयत्न 2 बॅटरला करावा लागणार आहे. आणि आता बघूया 2 बॅटरचे प्रयत्न या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे असणार आहेत. येस 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 फंका फिरलाय आणि आता पॉवर प्ले सुद्धा ऑन झाला गेलाय. पहिला बॉल कट केला. ओ व्हॉट अ फील्ड, क्या बात आहे. सूरज त्या ठिकाणी होते. हो चेंडू जाऊन निघता आतमध्ये आणलाय. या प्रकारचं एफर्ट होतं. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पाटील नेटवर्कवर कशा प्रकारे नाही जाणे तुंग चेंडूला अडवलंय आणि पहिल्याच चेंडूवर सिंगल आली गेले. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक. येस 2 खेळाडूंच्या मधून चेंडू निघून गेलाय. सीमार्ग पार लंबोदर चौकार 4 धावा. पहा चौकार आला गेला आणि काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेला होता. पुन्हा एकदा ओ व्हॉट अ फील्ड. संतोष काय जबरदस्त एफर्ट. शेवटचे 2 चेंडू तिसऱ्या षटकातील समोर डाऊन टू ग्राउंड केला गेला फटका. चेंडू अडवलाय. येतोय डॉट बॉल. जितके डॉट तितकं प्रेशर आणि आता फक्त 16 धावा आहेत. येस 1 टू गो असं आमच्या अजित निकम सरांनी सांगितलं. आणि आता इक्वेशन काय आहे 7-33. अरे बापरे लास्ट शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. एक मिनिट आता मोठा फटका समोर. ओ क्या बात आहे. पहा जेवदानी माऊली फुलपाडा संघात एक वेगळ्याच जोशात आहे. बॅटिंग करत असताना बॉलिंग करत असताना आता बघता फिल्डिंग करत असताना सुद्धा ते एफर्ट लावले गेले. फुलटॉस आणि फुलटॉसला गडी बाद. आता 6 मध्ये 32 विजय सावंत आला गेलाय. पहा विजय सावंत कधी बॉलिंग टाकताना दिसत नाही परंतु आता 21 इतकं झालंय ना की आता त्याला सुद्धा यावं लागलंय. सिद्धेश बडांबे ॲज अ कॅप्टन मैदानाच्या दिशेने दाखल होते.
6-32चं इक्वेशन मॅच मध्ये राहिलं गेलंय. पहिला बॉल फुल टॉस गॅप मधून चेंडू निघून गेलाय. सीमारेखा पार, लंबोदर चौकार, 4 धावा. नेक्स्ट मॅचचा टॉस तिकडे झाला गेला JCC V संघासमोर. रेहान दुर्गेश 11 ही जी मोठी मॅच जी आपल्या भेटीला येणार, जिकडे टॉस जिंकला होता JCC B संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलं रेहान दुर्गेश 11 या संघाला. चेंडू एका धावेसाठी जातोय आता 4 मध्ये 27. आणि येस गडी बाद अजून एका विकेटचं पतन होते. गॉन. आता अमित लाडा सुद्धा आला तसं जावं लागलं. आणि आता विजय सावंत प्रथमच गोलंदाजी करत असताना आता हॅट्रिक वर सुद्धा आहेत. पहा विजय सावंत ऑन हॅट्रिक. ऑलरेडी पहिल्या ग्रुप ए मध्ये आपण हॅट्रिक पाहिली होती. प्रणित त्या ठिकाणी होता निर्मल वॉरियर संघाचा आणि आता विजय सावंत हॅट्रिक वर आहे. शेवटचे 2 चेंडू. अंकित चा नवीन बॅटर जो मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. हो मिस. चला मिस मॅच फिनिश. सामना जिंकलाय जीवदानी माऊली फुलपाडा संघाने. आणि बघा लंबोदर चषकाचं औचित्य साधून प्रशांत घरत या हंगामातली पहिली मॅच रेहान दुर्गेचलन या संघाकडून खेळणार आहे. आणि विशू गायकवाड यांनी सदिच्छा दिलेल्या आहेत प्रशांत घरत यांना की आपण या स्पर्धेसाठी आपण वेळ दिला त्याबद्दल त्याने आभार सुद्धा मानलेले आहेत. मॅच संपल्यानंतर आपण मंचावरती या असं त्यांची विनंती आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये या मॅचला सुरुवात होईल त्यावेळेला मृदुल मेहर आणि कौस्तुभ मेहर दोघेही समर्थन कक्षामध्ये असतील.